नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या मुलांना चटपटीत खायला खूप आवडते, पण आईची इच्छा असते की मुलांनी पौष्टिक पण खावं। ही आजची रेसिपी पौष्टिक आणि चटपटीत दोन्ही आहे। आजच्या पदार्थाचं नाव आहे ज्वारी नाचणीची मसाला रश्मी। चला पाहूया रश्मीची आजची रश्मी। चला आपण साहित्य पाहूया। ज्वारी पीठ, मीठ, आलं मिरची लसूण पेस्ट, सफेद तीळ, हिंग, कोथिंबीर, मिरची पावडर, तीळ, हळद, तेल, ज्वारी पीठ आणि आपल्याला लागेल म्हणून पाणी। आपण आता 1.5 वाटी पाणी घेणार आहोत। हे पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचे। आता मी नाचणी पीठ घेते। हे ज्वारी पीठ, आलं मिरची लसणाची पेस्ट, मिरची पावडर, हळद पावडर, ये सफेद तीळ, हा ओवा, चवीनुसार मीठ टाकायचं। हिंग। हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आपण। आणि याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायची। दोन छोटे चमचे तेल। हे सर्व साहित्य परत आता एकदा मिक्स करून घ्यायचं। हे पाणी आता उकळलेलं आहे, ते आता त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं। आता आपण हे पाणी उकळलं होतं ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं थोडं थोडं करून। आता आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया। हे पीठ आता मळून घेऊया। यात आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ जर जास्त घट्ट झालं तर थोडं पाण्याचा हात घेऊन पीठ मळायचं, आणि पीठ जर पातळ झालं तर हे तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ घेऊन थोडंसं त्याच्यात टाकून पीठ व्यवस्थित करून घ्यायचं। यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि परत चांगल्यादा मळून घेऊ। आधी चपातीच्या पिठासारखे पीठ चांगले व्यवस्थित मळून झालेले आहे। मऊसूद गोळा करून घ्यायचा।
आता आपण हे गोळे करून घेऊया. हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. याला कुठेच अशी तडा जात नाही आजूबाजूला. आता आपण हा गोळा घेतलेला आहे तो ह्या पिठामध्ये चांगला असं बुडून घ्यायचा. आता आपण ही दशमी लाटून घ्यायची. लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची. ही दशमी खूप जाडी नाही खूप पातळी नाही अशा प्रकारे लाटून घ्यायचे. हा आपला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झालाय. आता त्याच्यावर ही मी दशमी शेकून घेते. आता ही मी पलटी करून घेते. आपण ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही तेल लावा तूप लावा पण मी थोडं तेल लावून घेते. परत त्याला अशी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी चांगली शेकून घ्यायची. ही आता आपली शेकून झालेली आहे. आता आम्ही टोपलीमध्ये ठेवून घेते. आता आपले दशम्या तयार झालेले आहेत. एक तुम्हाला मी दाखवते. एकदम अगदी मऊ लुसलुसीत कापसासारखा मऊ झालेला आहे. ही दशमी तुम्ही दह्यासोबत भाजीसोबत किंवा जरी लसणाच्या चटणीसोबत खाल्ली तरी छान लागते. ही दशमी प्रवासासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा बऱ्याच जणांना नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी ही चटपटी दशमी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.